गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी काय बाई किती ऊन पडलंय काय करावं आता ह्या वेळेस तर दुष्काळ पडणार 100%. कुठं सुद्धा पाणी नाही. आओ चला की कुठं आहे तुम्ही? चप्पल घालतोय. काय बाई ह्या माणसाचं तर कळतच नाही. सांगितलं होतं पाईप नीट ठेवती सुद्धा होत नाही. कुठं होतो? अगं चप्पल घालत होतं. काय झालं? कशाचं काय झालं? पाणी नाही. कसलं पाणी संपलंय? हा अगं 4 दिवसापूर्वी तर भरला तर बॅरल. बॅलर काय पाणी लागत नाही का? सगळ्याला पाणी लागतं ना. आणि प्यायला पाणी नाही. गावात दुष्काळ पडलाय. मग आता अन्नाच्या हापशावरनं पाणी आणावं लागल. अयो त्या अन्नाचा हापसा किती लांब आहे माहितीये का तुला? मग आता मी बी येते ना सोबत. अगं पण तिथं सगळ्या त्या बायाचीच गर्दी राहते. मी कसं स्वांगवानी त्यांचं थांबायचं? काय सांगू नका. काम म्हणलं की तुम्हाला लगे गतकाळ पण येतंय. चला गपगुणाने पाणी आणायला. प्यायला पाणी लागतंय. हे घ्या हातात. जरा सुद्धा माणसाला कळत नाही. प्यायला पाणी आणायचं हे करायचं. दुष्काळ पडत राहिला तरी सारखा आता हांडा रिकामा तसाच ठेवला. चला पहिलं तुम्ही. अगं तू काय घेणार आहे का नाही? मी येताना घेते. आता यायला लागली ना सोबत. लय वजन झालं का तुम्हाला आता? काय तर जुगाड करतोय वरचं काढ. काय काढ? ये पकड. जुगाड करते आयुष्यात तर काही जमलं नाही ना. आता काय जुगाड करून दाखवणार आहे काय माहिती? तिकडे रशी आहे का बघ जरा. आता समोरच रशी आहे. डोळं फुटलं काय तुमचं? घेतो. आणि तुम्हाला सांगितलं होतं की इथं हे लावा म्हणून होल्डर. तरी लावलेला नाही माणसाने. एक माणसाला धड जमत नाही ग बाई. काय हांड पाडत बसलाय. तुम्हाला एक काम सांगायचं ही झालंय. आणि पाईप गुंडळून ठेवा म्हणलेला ते सुद्धा काम होत नाही तुम्हाला. काय करू तुमचं? काय माझं तर काय कळ नाही झाले. आता पटापटा करा. तिथं लाईन लागलेली असती. एकतर पाणी नाही कुठं गावामध्ये माहित आहे का? अहो नशिबाने आपल्या गावात हापसा तरी हाय. माझ्या बहिणीच्या इकडे दुष्काळ पडलाय. कोसावरनं पाणी आणावं लागतंय. हा एवढं सुद्धा तुम्हाला आयत भेटतंय ती करणं होईना. कसं वाटतंय? हा ही घ्या आता हातात. ही बी घ्या हातात. आणि हांडा घ्या डोक्यावर. अगं तू काय घेते का नाही? मी येताना घेते. चला गपगुणाने. अयो हे किती जर झालं. चला. आणि सांगितलं होतं शर्ट द्या. शिवला असता ना. फाटलाय किती दिसतंय का नाही तुम्हाला? चला. काय नाही पडायची. अगो बाई पडायची नाटक करू नका. ओ नीट चला. आता आता तिकडं कुठं चाललंय? रोड इकडं हाय. जरा सुद्धा ग माणसाला अक्कल नाही. आणि कुणाला म्हणायचं नाही. सगळ्याला म्हणायचं की मीच तिला म्हणलोय म्हणून. कळलं का? हा नाहीतर लोकांना सांगतात माझ्या बायकोनी मला ही दिली अवस्था करून. हा म्हणायचं माझ्या बायकोलाच मी सांगितलंय की तू चल अशी म्हणून. अगं हांड तरी पकड की. नाही काय. चला येताना मी हाय ना. असू द्या काय होत नाही. जडण बीड. आबा थांबा. आबा अरे बाळा हा कुठे फिरताय इथं? अरे शेतावर आलतो. कुठे फिरताय म्हणजे? काय झालं काय? बोल बोल. ऐका हा बोला बोला. एक महत्वाचं बोलायचं होतं. अरे महत्वाचं बोलायचं मग घरी आलो असतो ना मी आता. नाही अर्जंट आहे. इथंच बोलायचं. अर्जंट? असं काय तिकडे काय दुनिया उलटी पालती झाली काय? नाही ऐका हा खरं खरं सांगणार ना? अरे खरं खरं सांगणार. खोटं कशाला बोलतो याची मी? तू एकुलती मुलगी आहे माझी. ऐका ती गिडी महिना नाही का? ती 2 शिंगावाली महिना. हा ती गावात आपल्या आहे ती. तिचं काय झालं? तिला म्हणे तुम्ही लॉलीपॉपचं आमिष दाखवून उसाच्या शेतात बोलवलं होतं. मी? हा तुम्ही. मी? हो. नाही काहीतरी काय उघड काय कोण 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 बोललं? असं कोण बोललं? काहीतरी उगाच कुणाचं ऐकायचं काय? मी कशाला बोलवेल? अगं ती गरीब गाय ती हरणीवाणी पोरगी. आणि ती मी कशाला बोलवेल बाळा? खरं खरं सांगा. अरे मी खरं सांगतो राव. मी नाही असलं फालतू माणूस राव. अगं माझ्या मनात काय आहे का काय बापाचं प्रेम वगैरे असं आहे ना? काय करतेस? मग मी चुकीचं ऐकलं का?
चुकीचं ऐकलं असं नाही. मला एक सांग, ही तुझ्या कानात भरवलं कोणी? मी आणि भैया साहेब नाही का, भैया साहेब मी मोनापाशी मी भेटायला गेले होते तेव्हा हा. मला भैया साहेब बोलले की त्या महिनीला लॉलीपॉपचं आमिष दाखवून तुम्ही शेतात बोलवलं. नाही नाही आणि नाही नाही ते नाही. अण्णा नाही का, अण्णा कोणता? अण्णा झुरुंगे. बरं बरं, हा, त्यांना साडी घालून महिनीचा लुक करून त्या उसाच्या शेतात बोलवलं. आता मला कळालं. हा, आणि मग तुम्हाला त्यांनी रेड हँड पकडलं. नाही नाही नाही, तो विरोधक आहे. हे बघ, गावात त्या लोकांना ताकदीचा माणूस कोण आहे? फक्त मी आहे. मग माझ्या विरोधात काहीतरी करायचं म्हणून तुझं कान फुंकला असं त्यांनी षडयंत्र करतं माझ्या विरोधात. ते अहो तो जो तात्या घ्या, भैया साहेब घ्या, ती मोना घ्या, ते अण्णा, ती विरोध पार्टीचे आहे. तुझ्या मनात काहीतरी भरून देतात बरं का ते. मला नाही तू वाटत नको आहे. असली शंका घेऊ ग. खरंच बोलताय ना मी तुम्ही? खरं सांगतोय. तुझे काय पुरावा आहे का अजून की असं काहीतरी मी काय रस्त्याने करेन अशी उगीच आपलं काहीतरी काय? बरं ठीक आहे, मोना आणि भैया हा. त्या विरोधी पार्टीचे आहेत. हा, पण सुख्या तो तर आपल्या पार्टीचा आहे ना. सुक्या. हा. आणि तो काय बोलला? तो बोलला की भैयाने तुमचा अपमान केला, ह्याच प्रकरणाशी काहीतरी बोलत होता तो. नाही नाही नाही, अपमान ते आता हे बघा, हे राजकारण म्हणलं, गावगाडा म्हणलं की अपमान होणारच. हा, थोडासा भैया बोलला असेल, पण तुझ्या मनात जसं आहे तसं अजिबात मी काही केलेलं नाही. हे मी ठासून सांगतो तुला. मला काही खरं वाटत नाही नाही ना? पण एक आता काम कर. तुम्ही बोलताय हो, माझ्या विश्वास ठेव ना बाळा. तू काय कर, आता घरी जा. मस्तपैकी जेवाय कर जा. मी जरा गावातून चक्कर मारवलं जा. अगं जा ग, तू शंका घेऊच नको मनामध्ये. आषाढ आले होय भैया आणि सुक्या मोना, तुमचं काय एकदा बघणारच आहे. 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. 15 वर्ष बघतोच मी. अगं मग तू घे ना. काय केलं एवढं वय जायचं पटापट चालायचं करायचं तर लगे लागला नाटक करायला येताना किती म्हटलंय ना मी एवढं सुद्धा असतं काय आता हे कशाला आले ती दलिंदर काय माहिती. पुढे चालवला खिलारी अण्णा तुम्ही तर शांतच बसा. आमच्या नवरा बायकोच्या मध्ये तुम्ही काय बोलायचं नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगते. अहो लय अन्याय होतोय. माझा नवरा आहे, मी त्याला उभ्यानं कापीन, हिरीत पाडीन, लय तुडवीन. तुम्हाला काय घेणं देणं आहे हो? वहिनी ते जाऊ द्या, पण मी सांगू का कशा दिसता तुम्ही या गुलाबी साडीत, या गुलाबी साडीत. बघा एवढ्या पोराला माझं कौतुक आहे, पण तुम्ही कधी मला कौतुक केलं का? कधी माझ्या गाणं बोललं का? अगं सोना, ते कौतुक नाही करत, ते तसलं ते आंटीलावर अरे माणसाचं वय बी बघत जा की वय शोभतंय का तुझ्या बोलायला? कैसा है पांडवा? हाँ। जंगल की लकड़ी है, सूखी भी चलती है, ओली भी चलती है, कुंवारी नहीं मिली तो बाल बच्चे वाली भी चलती अरे है. बाबा, काय बोलतोच रे मला? माझा नवरा हिताय तरी बोलतोच. हा तरी मला वाटलेलं ह्या 2 डुकरांबरोबर राहून तू बी बिघडशील. परत असं बोलास ना तुडवीन. हो माणसं तरी बघत जा. जानी हम यहाँ के सौदागर है और मुंबई में हमारे 14 घर है, समझे क्या? अरे तुझं कौतुक मला नको सांगू. तुडवाय लागली तर काळ्याचा निळाच करीन, कळलं का? हे पल्ल्या. झालं तुमचं. कुठं चाललाय तुम्ही? आम्ही कुठं का जाईना, तुम्हाला काही घेणं दे नाही. काय घेणे पण विचाराय नकोय. एका गावातले आपण. एका गावातलं चाललंय तुमच्या हापशावर पाणी आणायला. आमच्याच हापशावर जाताय, मलाच उलट बोलताय, माझीच चेष्टा करताय. काय आता तुम्हाला गोड बोलू वय? हा तुमच्या हापशावर चाललं म्हणून. अहो अण्णा ऐक माझं. अहो अण्णा गावातलं पाणी गेलंय, मग कुठं हा. जाते? अहो, तुमच्या हापसा जो ना हे त्याला पाणी आहे म्हणून तर तिकडे चालली ती. अरे समजा पण माझ्या गावाचं संग पाणी नीट गेलंय. बोलायचं. अहो नीट बोलणार मग काय बोलले तुम्हाला? हा? पानी से याद आया, पानी पानी करता रहे, पानी आये जीवया तू, येडी बाया येडी बाया. अरे, येडबाई का- बोंबलायला लागलाच बिनकामाचा. आणि काय अण्णा, हा. पाणी आणाय चालले म्हणून गोड बोलणारी मी बाई नाही. मी पहिल्यापासून अशीच आहे, ठसकी. पण नीट बोलायचं अण्णा संग. अहो, अण्णा प्रतिष्ठित आहे. अहो अण्णा तुम्ही हे प्रतिष्ठित आहे, हे गावातले बुजुर्ग आहे एकदम चांगले. तुम्ही त्यांचीकडे घेऊन मला बोलायचं नाही, भांडायचं नाही काय? अगं आपल्याला प्रतिष्ठान विशिष्ट आपल्याला नाही ती कळत. आपण असंच आहे. हो वहिनी, जोडीदाराला कशाला एवढं त्रास करताय मग? हा? बरोबर आहे पांडवाचं. हा? नुसते हाणती मला. आता आपल्याला पाणी तर अन्नाचं तिथलं भरायचं नळाचं. हा? आणि सगळे लाटमाळ त्याच्याकडे आणि तुम्ही चाललाय म्हणलं मी सारखं असं. तरी म्हणलं कसं काय पुळका आला नाही. मला लय मजा झालंय, मी निघतो बाबा. तुम्ही चला, तुम्ही ह्यांच्या मागे लागूनच असं
लय शानी आहे बाई. अहो शानीच आहे म्हणून तर तिला बोलतोय आपण एवढं तडा तडा. हो, पण तिने ऐकलंय का आपलं? हो हो रुकिए, वो भाई है बहुत घटिया किस्म की है, इसलिए जाने दो, चलो हम जाते हैं. ए आता तुझ्या मापाची आहे का ती? हा. हा ती चेष्टा करतोयस? आता माप बघून तरी बोलायचं. आता आमच्या मापाची यार, काय माणूस आहे. लगा माझ्या मापाची आहे. चांगलंच आहे, तुमच्या मापाचे काय. चला हा, चला. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. काय करे तू ती माझ्या गरीबाची स्ट्रॉबेरी छान आहे छान आहे. आईला लई उच आहे आईला. सुखदेव अरे बाबा आईला स्वप्न बघा लोक काय मी स्वप्न काय हो सुखदेव, काय करता इथं? ए आपलं तू ते खात होतो. स्वप्न बघा लोक काय मला चिमटा घ्या बरं. अरे बाबा नाही नाही खरं आहे, मला वाटलं स्वप्नातच आली. खरंच आलेत मी. अरे बापू काय होतंय? अरे बाबा ते काही नाही गुदगुल्या झाल्या ना मला. आता हे ऐकलं ठेवू का नको हात? दादा बरं ऐका ना, तुम्हाला सांग का मला वाटलं मी स्वर्गात आहे आणि माझ्यासमोर अप्सरा थांबली आहे. तुम्ही हा शर्ट असा का घालता टपोरी मुलांसारखा? कसा घालू? असं राहू दे. लावू बटन? हॅलो आईला दिवस बायको लावते का नाही काय माहिती. कसं छान सज्जन मुलासारखं दिसताय. असंच राहतो आता. छी, काय झालं? टोपी कशी दिसतीये? आता टोपी आहे होय. तुम्हाला म्हणलं होतं ना नका घालू. आता केस बघा बरं किती भारी दिसतात ते. अरे बापू आता अजय देवगण दिसलो का? हो खूप भारी दिसताय. आईला देऊ सपना आईला नाही ते अजय देवगणचा डायलॉग घेतलो. छान दिसता पण तुम्ही पर्सनॅलिटी कडक आहे तुमची. थँक्यू बरं. मग गॉगल कसा आहे हा, मला द्या एकदा घालायला. नाही नाही ते पॉईंटचा आहे चष्मा. हा का? हा ना ते कोणी घेऊन दिलं नाही म्हणून ते मोरकाच वापरतो मी. भारी या. तुम्हालाही छान वाटायला. मला छान दिसतो. नाही नाही तुम्ही म्हणताय म्हणलं मला छान दिसणारच. खूप भारी दिसतंय. होय. बरं ऐका ना, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे भरपूर. नाही आधी कधी बोललं नाही तुम्ही. ऐका तर तुम्हाला एक गोष्ट विचारू का? विचारा ना तुम्ही काय विचारलं मी सांगतो तुम्हाला. खरं सांगणार? खरं सांगणार ना? सांगतो म्हणलं तर. तुम्ही त्या दिवशी बोलले ना काय बोललो? भैया साहेब हरामखोर आहेत. मी त्यांच्याशी बोलतच नाही. हा बरं केलं तुम्ही बोलू नका. नाही बोलत. मी आहे ना बोलायला. तुम्ही सांगितलं तेव्हापासून बोलतच नाही त्यांच्याशी. नाही बोलू नका. तुम्हाला बोला वाटलं तर मला बोला, मी येतो का मी. बरं ऐका ना, तुम्ही त्या दिवशी बोलले ते खरं होतं का? काय तुम्ही नाही का बोलले आबासाहेबांना त्यांनी शिवेगाळ केली? हा मग खरं नव्हतं म्हणजे काय? 100% खरं होतं. तुम्हाला सांगतो मी माझ्या डोळ्यानं बघितलं होतं. ते ना आपल्या आबासाहेबांचा अपमान केला. बरं ऐका ना, आबासाहेबांनी काय केलं होतं? आपले आबासाहेब कुठे शहाणी आहात काय हो. आपल्या आबासाहेबांनी काय केलं माहितीये का? महिन्याला काय केलं ते लालीपात देतो म्हणून उसामध्ये बोलून घेतलं आणि ते इकडून करणार होते. तसं झालं विषय. आणि मग आपले भैयासाहेब आले आणि भैयासाहेबांना आबासाहेबांचा अपमान केला. असं झालं का? असं झालं. बर मी येते. हा तुम्ही चालू ठेवा. हो असंच भाजी दिसालो का? हो बिना टोपीच हो घालू. नाही नको बिना टोपीचाच भारी वाटतो म्हणली. हा अजय देवगण अयो हे काय? आता तू वॉटरमॅन झाला म्हणजे ते काय असतं? अरे म्हणजे पाणी सप्लाय करणारा. घेतला काय नाही गावाला पाणी पुरवायचं. कुठं प्यायचं पाणी संपलंय, आमच्या बोरचं पाणी गेलंय. कशाचं काय गेलं
आमच्या पण. मग काय अख्ख्या गावात पाणी गेलेलं आहे. होय. मग काय आहे तर आमच्या बोरला येतं बरं का, पण 5-10 मिनिट चालते मोटर. पण तुम्ही तर म्हणता तुमचं सगळंच गेले. अहो सगळंच पाणी मनात आहे तेवढं बघा बाबा. पाण्याचं लय वन करावं लागलं. प्यायला सुद्धा पाणी नाही. अहो हो का म्हणून प्यायला पाणी तुमच्या गप्प राहत असतील तर मी जरा बसू का? काय नाटकं लावले तिथं? चांगला विषय चाललाय काय आणि तुमचं काय चाललंय? अगं बायाचं गप्प पण मला किती वजन झालं. थांबा जरा महत्वाचं आहे. हो वहिनी, अहो सगळाच बोजा त्याच्याकडे दिलाय. तुम्ही काहीतरी घ्यायचं की बोलत आहे ते जाऊ द्या. मी घेते. ते सगळं आहे का माझ्या नवऱ्याकडे चिटकून दे परत. आम्ही तुम्हाला कळत नाही. घ्या पटकन ते. काय गरज नाही. तुम्हाला कळत नाही का एवढं ओझं देतात का त्याच्याकडे? घ्यायचं की. भवानी तुला काय करायचं आहे का माझ्या नवऱ्याचा? दे पटकन ते. नाही देणार. आम्ही दोघे जाऊन पाणी भरणार आहे. चल महिने. तुला मी तुडवे ना महिने हिथं. माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नको. माझ्या कानावर आले आज. तू दे पहिला हात. मी हांडच टाकेल डोक्यामध्ये. नवरा माझा खिच काय चाललंय का? म्हणत नाही पण यांना समजत नाही का किती ओझं दिलंय. सदा झालंय बघा. बिचाराचं शर्ट फाटलंय. हे बघा कसं लावलंय. यांना काय अक्कल बिकल हाय का नाही या वहिनीला? तुला लय पुळ का ग माझ्या नवऱ्याचा? भवाने अहो वहिनी बरोबर बोलते की. तुम्ही आता त्याकडे उद्या दिलं मला तिला वाईट वाटलं. मलाच वाईट वाटलं एवढं बघून. कुशाल तुम्ही सगळं तिच्याकडे दिलंय रा. असं असतं तेव्हा. अहो म्हणत आहे येताना मी घेणारच आहे. आता दिलंय असं आणि मी एकटीनच म्हणली नाही हो. त्यांनी पण माझ्यावर जीव हाय म्हणूनच तुम्ही म्हणला ना. आहे ना जीव आहे ना. ठीक आहे. आता हा पाण्याचा प्रश्न लय गहन प्रश्न आहे बरोबर का? तर पाणी गेले. मी तर काय ग्रामपंचायत सदस्य. ठीक आहे तुम्ही मला सांगितलं. अहो पण त्या सरपंचाला पण सांगा ना तुम्ही. अहो सरपंचाला काय सांगायचं? एवढ्या लांब त्या अन्नाच्या नळाला पाणी आणायला जावं लागते. अख्या गावाच्या बाईने त्या अन्नाचं नळाचं पाणी नेलंय. आता मला नाही वाटत अन्नाच्या नळाला पाणी असेल म्हणून. म्हणजे ग्रामपंचायत पाणी पण सोडत नाही का तू? कुठंच नाही पाणी. त्याला मूत प्यायला वेळ नाही. तू कधी बघायचा गावाकडं. ते पण आहे. तेवढं पण आहे. लक्ष द्यायला नको आहे. असं पाणी उन्हा करायचं. कसलं ऊन आहे. त्याला सरपंच केले. खरंय म्हणत आहे बरं का? महिन्याला केलं असतं तर महिन्याने सगळ्या गावाला पाणी पुरवलं असतं. सगळ्यांना पाणी दिलं असतं मी. ती महिने आहे. नाही काय हरकत नाही वहिनी. मी ग्रामपंचायत सदस्य आहे ना. मी करते काहीतरी तोडजोड. मी करेल. मी सांगेल. मी सांगाल तात्याच्या कानावर घालत. सरपंचाला तर बघतेच आता काय. म्हणत आहे आम्ही निघतो नाही तर त्या अन्नाच्या नळाला पाणी नाही भेटायचं आम्हाला. अहो म्हणजे अन्नाचं पाणी संपल. तू येऊ नको. अरे परवा मी आहे ना लग्नाला गेलतो. जुनी मैत्रीण भेटली ते. अरे वा हो अण्णा तुम 24 घंटा चौकन्ना. हो अण्णा शाळेत असताना तिला मी प्रपोज केलं होतं की माझ्याशी लग्न कर. आपण दोघं आनंदात जीवन जगू. तिला लय माझ म्हणजे नाही जमणार. मग केला दुसरा. मग आज दूधवाला. दूधवाला त्यापेक्षा अण्णा बरा नव्हता हो या. अण्णा बरा होता. अण्णा पुरीचं असं जास्त ज्यावेळेस तरुण असेल का तेव्हा त्यांना असं लय ताटल्या करते. मिळय भारी मिळय असं वाटत. आणि ज्यावेळेस त्यांचं लग्न होतं का तेव्हा कसलं असं येडवाकडे नवरं मिळतात. आणि शिपतारागत होते. शिपतारागत अशा नुसत्या कामधंदा करून. अरे तिला लय पश्चाताप होतोय. होणार ना होणार ना. काय सांगायचं तुम्हाला. आणि एवढा हँडसम अण्णा सोडून दिला. काय तात्या कुठं फिरवता चित्र? काय चाललंय चांडाळतो कुठे चांडाळ गप्पा चाललंय आपलं उन्हातानाचं बसलोय. चित्र कुठं आणलंय? काय ना पाण्यावर चालवलंय काय अहो चला आलो ना शेतात फेरफटका मारायला. काय होतंय याची जर लोक तिथं चुरून नेतात लय. काय सांगायचे कसलं झाड आहे. तुम्ही तिथं चोर आलता काय? नाही नाही तुमची चीज म्हणजे आम्ही हक्काने येणार इथं बसणार खाणार पिणार आणि त्याला काय नाही तर आता गावातल्या बायामध्ये तिचं डवळ्याला अण्णा गावातल्या आमच्या तिचा बायाला लिहून देईल. अण्णा काय नाही पण काही म्हणा. चीज कशी आली? नात खोळा आहे का नाही नानू? हे कोण आहेत? अण्णा. अण्णा अण्णाला टक्कल तुला आम्ही टक्कल. टीव्ही टीव्ही टीव्ही. आता मला सांग बघ पांडवाला डिरी तुला बी डिरी. बरोबर. आणि ते देवा त्या देवाला बी डोकं नाही आणि तुला बी डोकं नाही. अयो नाही पण कसं आहे बघा आता उन्हाळ्याची झाडाची किंमत कळते लोकांना. नाही तेव्हा झाडं तोडा. अरे झाड हे तर जीवन आहे. लक्षात ठेवा बरोबर का नाही. हे ऑक्सिजन कुठे मिळतंय? कोरोनाच्या काळात पाहिलं ना
ऑक्सिजन लोकांना मिळत नव्हतं, ऑक्सिजनची झाडांची किंमत कळली, झाड टिकली पाहिजे. अरे पांडबा मी एका ठिकाणी वाचलं होतं, पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गांव में, पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गांव में, धूप बहुत तेज है ये सोचकर बैठे हैं उसी की छाव में. अरे बस सुंदर. बस चालतंय, काय म्हणता आता तुमचं चालू द्या. काय चाललं होतं मग? लग्नातल्या आमच्या जुन्या मैत्रिणी भेटल्या होत्या. लग्नात मग जुना आयटम. मग काय म्हणते, काय म्हणले? त्यांनी फोटो वगैरे काढले माझ्या बरोबर. हा ना. आता त्यावेळेस त्यांना पश्चाताप होतोय का नाही? असा राजबिंडा सोडला, अरे काय गुड्डा नको तो गुड्डा पकडला. आणि ऐका तात्या, त्यांनी मला सेलिब्रिटी म्हणून नेलं आणि खुशाल मला बँड पुढे नाचवलं. हे करतात येड्यासारखे. म्हणजे लग्नाला नाही तर बँड पुढे नाचवतात आणि पैसे घेतात. पैसे आम्ही वाटून घेतो. नवीन बिझनेस केला नाही आता का? नाचायला जातो का बँड पुढे? कसं नाचशील? नाचील नाचील. बँडवाल्या पळून लावीन. अहो ह्यो बँड बंद झाला ना, बँड हा जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाच. काला काला काट काय गा सचकर हे काला हे काला हे काला 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 हे काला हे काला हे काला 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 हे या आणि काला कवा काट काय गा काट जाय. बरं ऐका, तुमचं चलो द्या जरा इकडे फेरफटका मारायचा आहे. हे एकटं सोडलं ना काही बी उद्योग करीत आहे आणि मग ती लोकांची भांडणं तंड आणते घेण्या देण्याची, म्हणून याला एकटं सोडून जमत नाही. आता मग नाही तर घरी बांधून ठेवावं लागेल. त्यापेक्षा म्हणलं चल आता. हा चालतंय, चलू द्या मग. आणि आता लग्न बिग्न जरा बंद करा. जुनं लग्न झाले, जुनं सामानाला भेटणं बंद करणार, सांगावं लागलं वहिनीला. जुनं सामान भेटतोय आणि धंदा जोरात चला. आता बँड बोलून पैसे वाटून घेणं भांडणं करू नका. जायचं का? लय प्रेम आहे. चल चालते, येऊ का मग? नानू चल बाबा. अण्णा चला आपलं कुठं कवर बसायचं. लय दिवसातल्या गप्पा आणतोय आपण. जानी अभी वक्त भी हो गया है घर जाने का, तो जाते हैं हम घर. चलो 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 घर चलो आपले घर. कुठे घेऊन चालला काय माहित सकाळपासून. कुठं म्हणजे? कुठं म्हणजे? शेताकडे आलो तुम्हाला. मला आणि शेतात मोका काम आहे रे. अहो आपण सांगितलं नाही का शेताकडे जाता फेरफटका मारूया म्हणून, त्याच्यामुळं म्हणलं जावा मस्त. ओ सरपंच तुम्ही नसली नका योगा केला, व्यायाम करावा लागतो. नको तिथं वाकत जाऊ नका. आपण कुठे बी वाकत नाही. सगळं गाव आपल्या पुढे वाकत, पण आपण कोणा पुढे वाकत नाही. सरपंच तुम्हाला सांगतो, तुम्ही असं कुठे वाकले ना, त्या कुत्रीच्या नादाला लागल्या काय? आता बायाच भेटायला गावात ते कुत्री येड्यावनी बोलता. त्याच्यासाठी म्हणतो तुम्ही एकदा लग्न करून टाका. तुमचं लग्न झालं म्हणजे ऑटोमॅटिक होतंय. लग्नासाठी नाही रे, कोणतरी भाव दे ना आपल्याला म्हणून. कुत्रीला एक पार्ले दिलं का दिवसभर माझ्या गोंडा गोंडा. तुम्हाला सांगतो ती कुत्री भाव देईना म्हणून काय झालं, अख्ख्या गावाचे कुत्रे तुम्हाला भाव देतात. भाऊ भाऊ म्हणता. हे न्याव काय चोरू चोरून काय आपलंच हे काय चोरायचं याला काय बघायचं. चल ऊस काय आपलंच आहे, आपणच मालक घ्यायचे. आपलाच मामून माणूस. मी काय म्हणतो सरपंच, हे आबाला कळले आबा हानील बरं आपल्याला. आबाला कळून देतो का आपण दोघं? नाही नाही, हे इकून आपण काय करू, मस्त मटण खाऊ. मटन, चिकन, रस्सा, सूप. दादू नाही. दादू नाही सरपंच, तुम्ही दादू सोडून द्या. सोडून दिली. सोडून दिली नुसतं म्हणण्यानं होतंय काय? तुम्ही पिऊ नका म्हणालो, त्याच्यामुळे तुमचं लग्न जमणार चले. आता काय राहिलं? लोक म्हणाले तर पिदाडी आहे ते माणूस. अरे जाऊ दे, मी काय म्हणतो मायला ज्या आबाचं एवढं हिरवगार आहे, आपल्या अख्खा गावात कुठं पाणी नाही आणि आब्याच्या नळाला आणि हिरीला बद 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 पाणी. जाऊ द्या ना, आपण उपटू ना. काय उपटाय? उपटू काय? हे उपटू नको, एक पान तोड ना. काय करता रे? उपटीत आम्ही काय करतो. काय काम धंदा
संबंधच मी नाहीये. काय म्हणत आहे मी काय करणार गेलतो काय करतो तू इथं? हे बघू लागलो ह्याला कीड पडली काय नाही नाही किड त्यांना नाही लागली, तुम्हा दोघाला किड लागली. आणि तुला तर काय अक्कल आहे का नाही? झाकण झुल्या. ए तुलाच कीड लागली, तुला तर नवरा भेटा ना, तुम्हाला लागला का सांगा. म्हणत आहे बघा मी इथं कुस्ती करणार होत्या काय गेला दरबारा मोनात आहे काय गेला दर मला सांग सुक्या, हा सरपंच आहे का काय? हा मी तेच म्हणालो ते सरपंच आहे, तुम्ही त्याला मारू नका, जरा इज्जत करा. बोलताय कसा बघ किती नीटानी. कसा बोलतो म्हणजे असं बोललं पाहिजे तुम्ही. ह्यो नारण तुर काय काम आहे, झटकत बोला फटक्यात काम. आवाज जाऊ बोला तशी लायकी लागती. तुला माहिती आहे गावात काय चाललंय? काय चाललंय? एवढे मोठे पाण्याचा प्रश्न चाललाय गावात, पाणी नाही लोकांना. मग काय मी मुतो का लोकांच्या भांड्यानी? सरपंच मग आमचं कामच असते लगेच उत्तर देऊन टाकायचं. काय अहो ते रागाच्या भरात गेलं त्याच्या तोंडातून, माफ करा. राजकारणी माणसं म्हणले असं जातंय तोंडातून. प्रश्न काय सांगा. तू गावचा सरपंच आहे, तू या बारीक साऱ्या गोष्टीकडे लक्ष नको द्यायला. लोकांना पाणी नाही, लोकांना आंघोळ करायला पाणी नाही राव. मग काय गरज आहे आंघोळीची? आंघोळीची काय गरज आहे? कोण आंघोळ करतय? आंघोळ करणं सोपं नाहीये. आता आंघोळ नाही करायची काय नाही, मस्त सांडाचा प्रॉब्लेम असला मस्त वड्याला जायचं, तिकडं दगड पडलेत ना तिकडं मरणाचे. ओ सरपंच अहो काय बोलायला, जरा सांभाळून बोला. अहो तुम्हाला सांगतो मोनाताई, सरपंचाला माहित आहे आपल्या गावात दुष्काळ पडलाय. सरपंच हे लक्षात घेऊन त्यानं दारू सुद्धा पाणी टाकणं चलेत. अहो त्यानं काय करायला तर बिना पाण्याचीच हाणाले तर एवढा माणूस त्या पाण्याची काळजी. मला काळजी नाही का? अहो त्याच्या दारूचं कौतुक मला नको सांगू, किती लायकीच आहे मला माहिती ना. ए ओखलेल बाई मग ऐकते तो मी का म्हणतो, पाण्याचा प्रश्न आता दिल्ली पर्यंत पोहोचला आपला. त्यांच्या मिटिंगा झाल्या की आपल्या गावाचा प्रश्न सुटणारच आहे. त्या दिल्लीच्या बाता मला नको सांगू, तुला गावचं सुटणार चाला तोंड घेऊन दिल्लीत. अहो मोनत आहे, नुसतं मीटिंगच करत बसतात, काम काय होत नाही अशी यांच्याकडनं. तोंडावर इज्जत काढता का तुम्ही? नाही मला सांग सुक्या, हे रानकुराचं त्या आबासाहेबांचं हा कोण आहे? सरपंच आहे गावचा. हा मला सांग, त्या आबासाहेबांनी ह्याला ताटाखालचं कुत्र केलं ना, कुत्र. ए ग बस, आम्हाला का सांगू कुत्र आहे का वटकाने? तुम्ही आम्हाला सांगायचं, अजिबात बोलत नाही, नीट निघायचं, झक मारा तुमची. आमचं काम करणार बापाची पेट आहे काय तवा? हे आमच्या आबाचं घर. पाण्याचा मार्ग लाव लवकर, नाही तुझ्याकडे बघतेच. म्हणत आहे तुम्ही राग करू नका, मी सरपंचाला सांगतो. सरपंच लवकरात लवकर पाण्याचा मार्ग काढतील. हिला काय पाणी पाहिजे तर याचं तोंड ठीक आहे का रे? ही काय बोलते हिला ना नीट बोल. मागे माणसं गेले असं ताव ताव करता. नाही तू माझा धरीत होता, नाही तर हिला ना आता झिंजा धरून हिच्या नाही टक्कल केलं ना तर नावचा सरपंच नाही म्हणजे. सरपंच असं मारायला हक्क नाही, तुम्ही तिच्यासोबत लग्न करून नंतर मारा. ठीक आहे लग्न करून मारू. चल हे बाकीचं बघू. नाही इथलं आपण चोरीच करू नाही, उपटून द्याय ना आपल्याला आपला माल. हो सॉरी ना, कान पकडून म्हणते सॉरी ना. एक माणूस रागवलाय आमच्यावर. ला 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 ला. गप्प बस, तुला काय कळत नाही काय नाही. हा कसला त्रास झाला मला 4-5 दिवस माहितीये का? सॉरी बोलतेत ना मी तुम्हाला. अरे पण काय ठीक आहे, मी तुला माफ केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, परत असं कुणाच्याही सांगण्यावरून असं वागायचं नाही. हा लक्षात. तुला जर काय प्रॉब्लेम असेल, काय शंका असेल तर डायरेक्ट मला बोलायचं. कुशल त्या सुख्याचं ऐकून माझ्याबरोबर 4 दिवस झालं बोलायला नाही. मला तर इतकं टेन्शन आलतो. फोन केला तर मॅडमचा फोन कट, मेसेजचा रिप्लाय नाही. बरोबर भेटायला बोलावलं तर मॅडम भेटायला बी तयार नाही. तर आता मी सॉरी बोललेत ना, काय करू? किती वेळा सॉरी बोलू? म्हणजे तुम्ही ते टोमणे बंद करसाल? अगं प्रश्न टोमण्याचा नाहीये, फक्त बाबा परत असं करू नकोस. हा काय होतं की हा जर गैरसमज तयार झाला ना, या गैरसमजामुळं कितीतरी नाते तुटतात. आणि मला नाही वाटत की बाबा कुणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी गैरसमजावून आपलं हे नातं तुटावं. बरोबर की नाही? ड्रेस छान घेतला, थँक्यू. आवडला तुम्हाला? आणि हे कानातलं दाखव. ला 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 ला. बरं इकडे येताना तुला कोणी पाहिलं नाही ना? नाही कुणी नाही पाहिलं. नाही कसं आहे, आपल्या गावात लोकांना चांगलं देख होत नाही ग, असं लगेच काड्या घालायला लोक तयार असतात गोष्टी म्हणून. बरं ऐका ना, आपण लास्ट टाइम भेटलो होतो, तुम्ही मला एक कविता ऐकवली. हो 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 कविता, ते संतोष नारायणकर मित्राची होती. एखादी बोला ना अजून. आणखीन ऐकायची तुला? हो मला खूप आवडली ती कविता. मी तर आता
संतोषची एक कविता आहे. ओके ऐक. तर संतोष असं म्हणतो, कागदाशीच करावी गट्टी कितीदा, कागदाशीच करावी गट्टी कितीदा, सांग तुला लिहावी चिठ्ठी कितीदा. ला 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 ला. कागदाशीच करावी गट्टी कितीदा, सांग तुला लिहावी चिठ्ठी कितीदा. शाळेला सांगून निघतो मी घरून, तुझं घर दिसतं रस्त्यावरून. घर मला म्हणतं जरासं थांब, मग शाळा राहते लांबच लांब. दारात येऊन करतेस चाळा, चाळ्याच्या नादात विसरतो शाळा. आता शाळेलाच मारावी सुट्टी कितीदा, सांग तुला लिहावी चिठ्ठी कितीदा. वाव मस्त आहे खूप मी कविता. एकटाच नाही तुझा दिवाना, दोस्तांच्याही ओठांवरती तुझाच ओखाना. सगळेजण म्हणतात तू आहेस माझी, तू आहेस माझी, तुझ्यासाठी लावतात मग जीवाची बाजी. दोस्ता दोस्ता तुझ्या वाचून सुरू होतो वाद, सगळ्यांच्या आधी मीच होतो बाद. आता दोस्तांशीच करावी कट्टी कितीदा, सांग तुला लिहावी चिठ्ठी कितीदा. वाव मस्त. रोज स्वप्नात दरबार येतो इंद्राचा, आणि मग मलाही भास होतो मधुचंद्राचा. ला 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 ला. रोज स्वप्नात दरबार येतो इंद्राचा, आणि मलाही भास होतो मधुचंद्राचा. इंद्राच्या जागी मग मीच मला दिसतो, उर्वशी तुला समजून मी हसतो. मग काय तुझी कुशीच असते, जागतो तर काय उशीच असते. आता उशीलाच मारावी मिठी कितीदा, सांग तुला लिहावी चिठ्ठी कितीदा. आणि शेवट तो असं म्हणतो, आता वाटतं असं घडावं, तूही माझ्या प्रेमात पडावं. ला 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 ला. आता वाटतं असं घडावं, तूही माझ्या प्रेमात पडावं. आणखीन वाटतं खूप खूप काही, माझ्या बाळाची तू व्हावीस आई. तुझ्या लग्नाची वरा यावी माझ्या घरात, ही गोड संसाराची इच्छा व्हावी खट्टी कितीदा, सांग तुला लिहावी चिठ्ठी कितीदा. वाव खूप मस्त, खूप आवडली मला ही कविता. खूप भारी, खूप भारी. नेक्स्ट टाइम तुला नक्की वेगळी कविता ऐकेल. हो हो चालायचं. हा चला निघो. चलो भेटा मग परत. हो नक्की. आणि परत असं रागू नकोस. नाही नाही चला चला. अरे ती काय मेली करती येड्या करतो, ती कोणासोबत तरी गेली. ती सरपंचला मला धोका दिला. अरे तिने तुलाच का धोका दिलाय? काय म्हणतो का तुम्ही? अरे ती सगळ्याला तसेच गोड गोड बोलती ती. नाही तुम्हाला माहित नाही, मला लई बोलली झोपाच्या पाणी. तिनं असं कधी हात टाकली माया, मला म्हणली बिना झोपीच तुम्ही केस आजी दोघंच वाटता म्हणले. ही गुंडी तिने लावली आम्हाला, म्हणजे तुम्ही लई सजन वाटता म्हणले. अरे बावळा टाकवायचं काय ऐकतं का? असं पोरीच ऐकून काय बी नाही करायचं. तुम्हाला सांगतो झोपाच्या पाणी म्हणजे मी भैया साहेबाला अजिबात बोलला, आणि इथं बसून गुलू गुलू करत बसली. आता फक्त मिठी मारायचीच राहिली होती, बोलायचं काय राहिलंय? अरे तुला सांगतो, तू अजय देवगण म्हणली नाही तुला, तू आता काय कर, शक्ती कपूर होय आणि मी होता प्रेम चोपडा. तू शक्ती कपूर, मी प्रेम चोपडा. सरळ जाऊ आपण अमरीशपुरीकड, इथं बापाला सांगून दे. तू चल माझ्या माग. अरे रड नका. गबत ना गबत होत असते. गबत गबत. आबा काय सांगा तुम्हाला, अहो एवढी बेकार घटना घडली, लय बेकार. तुमचा घटना ऐकून जागीच मृत्यू होऊन अहो मरताना तुम्ही एवढं बेकार घडलं गावामध्ये. अरे मला एक सांगा सरपंच आणि चिमण्या, तुम्ही आम्हाला भेटायला आलाय का माझ्या मैताला आलाय मुंबईत एवढ्या? अहो तुमची मौतच होणार आहे कापणारे. तू बोलत ना पण झालं काय? झालं काय? आबा मी काय म्हणतो, तुम्ही पहिले फाशी घेऊन टाका. हा तुम्हाला सांगतो, दाव पहा आणि जीव देऊन टाका. कशाला? सरपंच एवढं मोठं शरीर लटकायचं म्हणल्यावर दोन्ही किती जाजूज लागेल. हा ते बी खरंय. मग एक काम करू, यांना ना रेल्वेला नेऊ, त्या पटरीवर त्यावर. मग झालं काय? अहो तुमची पोरगी तुमची
अरे काय सांगा तुमचं तर तुमचं तोंड काळं केलं तुमच्या सोबत आमचं दोघाचं तोंड काळं केलं. तोंड काळाचा काही संबंध आहे का? अहो तिने त्यो नाही का त्यो भैया त्यो कुठून आला त्यो पुण्याहून रिटर्न काहीतरी तो नाही का बुलेटवर फिरतो त्यो तात्याचा छोकरा. अरे मला बोलू दे तरी कळू दे ना मला काय झालंय. ऐका ना त्याच्या सोबत नाही का आपली सपना. अरे काय सांगा दिवस मावळताचा शीन होता बाबा बाबा बाबा. आम्ही दोघांनी पाहिलंय हातात हात काय गळ्यात गळे काय कानाला हात लावते काय. आबासाहेब तुम्हाला सांगतो विदेशी आणि भैयासाहेब तिथं शेतामध्ये ते राव दिन त्यांना काय करणार आहे चुम्म्यासाठी मी सांगतो तोंडानं. सरपंच काय बोलताय तुझी जिभेला हाडे का? आबा तुम्हाला जर आमच्या दोईचं खोटं वाटत असेल तर बोला तुमच्या पोरीला होऊन जाऊन द्या. दूध का दूध पाणी पाणी डिझेल डिझेल पेट्रोल पेट्रोल बोला. झालं का? बोला क्या. जर काही खोटं निघालं तर तुमच्या तांगडी आणि माझी काठी आहे बरं का? अहो पाय घाला तोंडात आमच्या. बोला. सपना ए सपना बेटा इकडे. काय झालं काय तुला? शांत बस. काय झालं आबा? काय झालं? चपट्या नाकाचे होकलेल्या डोक्याचे अक्कल आहे का तुम्हाला? काय झालंय? अहो आबा हे सगळं तुम्ही बोला तिला. मी बोलतोय मध्ये मध्ये करते. सपना बेटा मी ऐकलं ते खरंय का? काय आबा? नाही त्या तात्याचा मुलगा तो भैया साहेब तुझं काही प्रेम प्रकरण चालू आहे म्हणतात. नाही आबा आम्ही ऍज अ फ्रेंड आहोत फक्त. घ्या झापे तुला लाज वाटायला पाहिजे. मी नाही त्यातली करी लाव यातली असली. अहो आम्ही आमच्या दोघाच्या डोळ्याने पाहिलं नाही पाहिलं का? तुम्हाला सांगतो ही भैयासाहेब दोघांना ना आता गुदू 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 आणि ती कविता 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 हिच्या पानावर त्याचा पेन उघडीत होते. अशा कविता आणि बाबा बाबा हात धरला तिचा. आमचं जर खोटं वाटत असेल तर विचारा तुमच्या पोरीला. बायाला भेटायला गेली होती नव्हती. सपना मला एक सांग तू त्या भैया साहेबाला शेतात भेटायला गेली होतीस का नाही? हो आबा गेले होते पण आम्ही ऍज अ फ्रेंड आहोत फक्त. म्हणजे गेली होतीस ना? हेच मला पटत नाही. हा अजिबात हे पटत नाही. अरे हे संस्कार दिले मी तुला? बोलत काय बसले आबा असा झटक्यात लग्न लावून टाका तिचं. आबा त्याचं काय ऐकता? आपल्या घरातले इशू आहे त्यांना कशाला मध्ये घेताय? नाही नाही तो सरपंच बरोबर बोलतोय. तुझं लग्न हे करायलाच पाहिजे. नाही आबा मी लग्न नाही करणार. मला शिकायचंय. कसं शिकायचंय? घराला काळे मला लावतेस तू. हे आमची संस्कृती नाहीये. तू हो घरात. तुझं लग्न लागल्याशिवाय आता मला चेन पडायचं नाही. चल घरात जा. खानदानाचं नाव खराब करून टाकायचं. काळे मला लावलाय. सरपंच सुका तुमचे धन्यवाद मानतो बरं का मी. तुम्ही दोघांनी चांगली माहिती दिली आणि चांगलं काम केलंय. लग्नच लावून देतो. हा लग्न लावून द्या. काही कमी पडलं ना आम्ही दोघं आहे ना भातन बुंदी वाढायला हे सुक्या मीठ वाढीन मस्त. बरं चालते. तुम्ही दोघं जरा ढाळायचं बघा म्हणजे जावा हो. थोडा मस्ता जरा शांत करू दे. हा निघतो आम्ही. आणि फाशी बिशी घ्या पोरीच्या नादात. चल रे. आईला या पोरीने फार मस्ता बिघडवले माझं. ह्याला 2 दिवसापूर्वी चांगलं स्थळ आलं होतं राव त्याच्या आईला पाहुण्याला. काय करावं आता त्याला इलाज नाही काय. त्यांना बी नाही म्हणलोय आता बघू. हॅलो हा राम 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 आबासाहेब नक्की बोलतोय. हा आहे नंबर आहे तुझा. हा नाही परवा तुम्ही विचारलं होतं ना मुलीच्या लग्नाबद्दल. हा नाही आता आमच्या डोक्यात विचार आलाय. यंदाच्या वर्षी कर्तव्य आहे तेव्हा प्रार्थना करतो तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मुलगी पाहायला कधी येत आहे? काय म्हणताय? रविवारी या की या 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 हा या आपल्या बंगल्यावरती या. हा हा माहिती व्यवस्थित यायचं. हा या 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 चालते. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी
चौकडी